तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ना कमेंट बॉक्समध्ये आधी मेन्शन करायचं आहे श्री स्वामी समर्थ. आमच्या शाळेचं नाव माध्यमिक शिक्षण शाळा कोळशी हडपेड. हे सगळं दिसतं ते 5वी ते 10वी पर्यंतचे वर्ग आहेत. इकडचा तो नजारा ना एक नंबर आहे. तरी आपण ना दत्त मंदिर आज जाऊया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, सुंदर असं दत्त मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ. आणि फायनली आपण पोहोचलोय आपल्या लोकेशनला, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ मठ हडपीड. आपण ना आत ना स्वामींच्या मठात जाणारच आहोत, पण त्या अगोदर ना तुम्हाला एकाची लोकेशन दाखवतो. जे मामाचे काका आहेत त्यांनी हा पाणी फिल्टरेशनचा जो प्लांट चालू केला आहे, ते इथे याच्या आतमध्ये हे केलं आहे आपलं काय ते पाणी फिल्टरेशनचा मोटार्स बसवल्या आहेत. ते तिथे फिल्टर होतं पाणी, बरं, आपण पाहू शकतो. श्री स्वामी समर्थ. तर मी आलो आहे देवगड येथील कुवशी या गावी, आणि आज मी चाललो आहे कुठे, हडपीड इथे. तर हडपीडला जाण्याचं कारण काय माहिती आहे, हडपीडला एक सुंदर स्वामींचं मठ आहे. कोकणातलं स्वामींचं मठ मला पाहायचं होतं. तर म्हटलं की ना ज्यांनी नाही पाहिलं असेल ना त्याला आपण हे स्वामींचं मठ दाखवूया, आणि ज्यांनी पाहिलं असेल ते हा व्हिडिओ नक्की बघा. आपण आज चाललो आहे कुवशी इथून हडपीड इथे. हडपीड इथून कुवशीवरून फक्त 1.5 ते 2 किलोमीटर आहे. आपण चालत जाणार आहोत, आणि हडपीडमध्ये ना खूप सारे पॉईंट्स बघण्यासारखे आहेत. ते नक्की कोणते पॉईंट्स हे तुम्हाला तिथे गेल्यावर सांगेन मी. तर चला ब्लॉगला पटकन चालू करूया. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ना कमेंट बॉक्समध्ये आधी मेन्शन करायचं आहे श्री स्वामी समर्थ. तर चला ब्लॉग पटकन चालू करूया. कुवशी गावात आहे आणि समोरच ना विहीर आहे. जाताना तुम्हाला मी विहीर दाखवतो आणि आपण पुढचा प्रवास चालू करूया. आणि विहीर बघा, पाठीमागेच ना कुलस्वामी देवीचं मंदिर आहे कुवशी इथे. मग मी स्टे केलं आहे माझ्या पप्पांच्या मामाच्या गावी कुवशीला. कुठे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. इथून फक्त ना देवगड रोड फक्त काही अंतरावरच आहे. या साईडला लेफ्ट साईडला नांदगाव आहे आणि राईटला देवगड आहे. आणि असं यांचं घर आहे. संपूर्ण ना मी व्हिडिओ ह्यांचं अपलोड केलं आहे. लोकेशन ना अप्रतिम लोकेशन आहे. यांचं घर आहे आणि बाजूला बघा माडांची झाडं आहेत, सर्व काही आहे. इथे तुळशी वृंदावन पण आहे. मग संपूर्ण व्हिडिओ ना मी घरातला आणि गावातला आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. लास्ट ब्लॉगमध्ये मी सर्व सांगितलं आहे. तर आय होप तुम्हाला ती व्हिडिओ आवडली असेल. नाही पाहिली असेल तर ह्या व्हिडिओ नक्की पहा. तर चला आधी आपण जाऊया कुठे, हडपीडला. कुवशी ह्या गावातून बाहेर पडल्यावर ना तुम्हाला राईट साईडला म्हणजे आपल्या लेफ्ट साईडला तुम्हाला ना कुवशी गावठण बसस्थानक पाहायला मिळेल. राईटला ना इथे नांदगाव आहे आणि कुवशी बाजारपेठ पण ह्या साईडलाच आहे. आपल्याला जायचं कुठे माहिती आहे, देवगड साईडला. इथून फक्त ना देवगड 36 किलोमीटर आहे आणि आपला पॉईंट जो की हडपीड ते फक्त 1.5 किलोमीटर आहे. मग आपण ना कुवशी ते हडपीड हा 1.5 किलोमीटर प्रवास आहे आणि आपण चालत प्रवास करणार आहोत. आणि ह्या मार्गामध्ये ना जे लहान लहान पॉईंट लागतील ना ते सर्व मी कव्हर करीन. वाटेत ना जाताना बघा काय पाहायला मिळतं बघा. हा मारेल म्हणून भीती वाटते, सांगता येत नाही. गाय आहे ॲक्च्युली. मारेल काय बघूया, जाऊया. मारला वेळेला दाखवून उगाच मारला तर जाताना 1ची 2 व्हायचे. असो, काय म्हणतोय, भुशी दिल्या का समजा मग तुला कधी मारला नाही पहिला? मारला आजपर्यंत कधी मारला नाही. आईचं मार खाल्ला होता? आहे मार खाल्ला. चालेल. थोड्या अंतरावर प्रवास करून ना मी कुठे पोचलो माहिती आहे, प्रेमच्या शाळेत. प्रेमची शाळा आहे मराठी मीडियम हडपीडमधली, ती दाखवतो तुम्हाला. आणि प्रेमने आज ॲक्च्युली खाडा मारला आहे, त्यामुळे ना तो घाबरतोय समोर जायला. बट असं तुम्हाला शाळा दाखवतो मी प्रेमची हडपीडमधली. दिसते टँग माध्यमिक शिक्षण शाळा कुवशी हडपीड. हे बघा इथे पण शाळा आहे. ही प्राथमिक आहे बरोबर, आणि ही माध्यमिक आहे. जे पण आपले व्हिडिओज बघतात ना आणि ह्या शाळेतून असतील ना किंवा ह्या शाळेतून पासआउट झाले असतील ना, त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मला तुमच्या शाळेच्याबद्दल. प्रेमच्या शाळेबद्दल ना प्रेमकडून विचारूया. आमच्या शाळेचं नाव माध्यमिक शिक्षण शाळा कोळशी हडपेड. हे सगळं दिसतं ते 5वी ते 10वी पर्यंतचे वर्ग आहेत. आणि आमच्या शाळेच्या बाहेर तुम्ही बघाल तर सगळे सुविचार वगैरे चांगल्या याचे लिहिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तुझा वर्ग कोणता आहे? तर माझा इकडून जो दिसतोय स्टाफ रूमच्या निळ्याच्या बाजूचा, तो पहिलाच वर्ग माझा आहे. तुझा वर्ग आहे. हा. आणि तुला किती मुलं शाळेत आता आजच्या डेटला? आता जरी आहेत 130 140 आहेत. पहिली ते 10वी? पहिले नाही, 5वी ते 10वी. अच्छा, पहिली ते 4थी तिकडे त्या साईडला. बरं बरं. तरी ना बऱ्यापैकी मुलं आहेत, कारण की ना आता मी नोटीस केलं ना, म्हणजे आमच्या गावात तरी ना 5, 10, 15, 20 मुलं एका शाळेमागे असतात.
पहिली ते 10वी. पण असो याच्या शाळेत खूप बरेच मुलं आहेत, 130 मुलं आहेत, फक्त 5वी ते 10वी. आता काय झालं की लोक ना इंग्लिश मिडियममध्ये टाकतात, कणकवलीमध्ये किंवा मग देवगडमध्ये असतील किंवा कुठे अजून दुसरीकडे असेल. वाटेत जाताना ना आम्हाला काय भेटलंय बघा. शपथ, आता पडणार होतास तू, आता पडणार होतास. हा कुठे उभा आहे बघा. हा, आणि ते धबधबा आहे. नशीब धबधबा ॲक्टिव्ह नव्हता, नाहीतर तुझं झालं असं विसर्जन. सो धबधबा आहे, ह्याला म्हणतात सीमेवरचा धबधबा. ॲक्च्युली हा हडपीच्या शाळेच्या बाजूला, जस्ट बाजूला लेफ्ट साईडला आहे. आणि धबधबा आता कसं आहे माहिती आहे, ॲक्टिव्ह नाही आहे, पाऊस नाही ना, पाऊस नाही तर पाणी नाही, पाणी नाही म्हणजे धबधबा नाही. सो पण घाण बघा, बरीच घाण आहे, म्हणजे बॉटल वगैरे आहेत, कचरा वगैरे टाकलाय. तर इथे येतोस केव्हा तू? हा येतो. या धबधब्याचं तसं नाव बघितलं असतं म्हणतात लोक एका सीमेवरचा धबधबा, पण हडपीड ह्यो बसता तसं हडपीड सीमा तिथून चालू होता थंयसून. तर हय मजा कोण एन्जॉय कोण करतात, हडपीडची पण माणसं करतात, कुळवशीची माणसं करतात, येण्या जाणारी माणसं करतात, पर्यटक असून दे किंवा कोणी असून दे. आपलं धबधबा असं फेमस नाही अजून पण. अच्छा, पण काय होता, जो येणारे जाणारे लोक असतात तो आपलं धबधबा असं बघ एन्जॉय करतात. बरं, मग फायनली मित्रांनो आपण पोहोचलो हडपीडला आणि आपण पोहोचलो आपल्या पहिल्या लोकेशनला, जे की हडपीडचं दत्त मंदिर. माझ्या पाठी राईट साईडला रस्ता गेला टुवर्ड्स देवगड. देवगड इथून 35 किलोमीटर आहे आणि लेफ्ट साईडला ना ह्या कडेवर तुम्हाला ना हडपीडचं दत्त मंदिर पाहायला भेटेल. तर चला आपण जाऊया मंदिरात. हे पहिलं बघा, आतमध्ये एंट्री केल्यावर ना पहिलं ना तुम्हाला इथे आंब्याचं झाड पाहायला मिळतं, पाठी डोक्यावरच आहे आणि पाठीमागे आहे ती दीपमा आहे. तर चला हे मंदिर आपण एक्सप्लोर करूया ह्या ब्लॉगमध्ये. आतमध्ये प्रवेश करून आपण तर आपल्याला लेफ्ट साईडला ना ती दीपमा पाहायला मिळते आणि राईटला ना दत्त मंदिर आहे. आणि बघा सूर्य पण आता मावळतोय. इकडचा तो नजारा ना एक नंबर आहे. तरी आपण ना दत्त मंदिर आज जाऊया आणि मंदिर एक्सप्लोर करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सुंदर असं दत्त मंदिर आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आतमध्ये एंट्री केल्यावर ना तुम्हाला इकडचा जो माहोल आहे ना, गाभारा आहे ना, पुन्हा रंगबिरंग आहे. कलर बघा भिंत्यांना, पुन्हा रंगबिरंग असं दत्त मंदिर आहे. आणि आतमध्ये ना दत्ताची आणि गणपतीची मूर्ती आहे. तुम्ही पाहिली असेल, नाही पाहिजे दाखवतो तुम्हाला. श्री स्वामी समर्थ सर्वांना. फायनली आपण येऊन पोहोचलो आपल्या लोकेशनला, जे म्हणजे श्री स्वामी समर्थ मठ हडपीड. इथे येण्यासाठी तुम्हाला ना हडपीडचं स्वामी समर्थ मठ हा बस स्टँड आहे. तिथे तुम्ही ना लालपणे येतात नांदगाववरून किंवा देवगडवरून तुम्ही इथे येऊ शकतात. नांदगाववरून फक्त 7 ते 8 किलोमीटर आणि देवगडवरून एक 35 किलोमीटर. हडपीड स्वामी समर्थ मठ हा बस स्टॉप आहे. तिथे उतरा, हडपीड मठाच्या बाहेरच बस स्टॉप आहे. तर चला आता आपण आलो आहे हडपीडच्या स्वामी समर्थ मठात. आणि प्रवेश केल्यावर तुम्हाला ना आधी लेफ्ट साईडला, म्हणजे माझ्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला असं तुम्हाला ना स्वामी समर्थ, त्यासोबत दत्तगुरू आणि गणपतीचं तुम्हाला मंदिर पाहायला भेटेल, गणपतीची मूर्ती पाहायला भेटेल. आणि पाठीमागे ही कमान आहे माझ्या श्री स्वामी समर्थ हडपीड. आणि ते पार्किंगसाठी पण इथे बरीच स्पेस आहे. तुम्ही 4 व्हीलर आणतायत, 2 व्हीलर आणतायत किंवा आणि काय आणतायत, तुम्ही इथे येऊ शकतात. आणि पाठीमागे ना भक्त निवास पण आहे त्याच्या पाठीमागे. सो आपण ते पण ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करू. तर चला आधी आपण काय करूया, आपल्याला जाऊया मठात, जाऊया स्वामीचं दर्शन घेऊया आणि आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करूया. चला या. पुढे जायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला श्री स्वामी समर्थ हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तर चला, हा जो समोरचा रोड आहे ना तो आहे देवगड नांदगाव रोड. आणि आतमध्ये प्रवेश केल्यावरच ना तुम्हाला अशी कमान पाहायला मिळेल. आणि हा बाजूचा परिसर आहे. इथे पार्किंगसाठी वगैरे बरीच स्पेस आहे आणि दुकानं वगैरे पण आहेत. म्हणजे तुम्हाला काय चहा नाश्ता असेल ते भेटून जाईल. तर अगोदर आपण काय करूया, आपण ना इथे चप्पल काढूया. चप्पल काढण्यासाठी पण स्पेस आहे, जागा आहे, उपलब्ध आहे. आणि बाजूलाच ना पाय धुण्यासाठी पण आहे. तर चला आतमध्ये प्रवेश करूया. आज प्रवेश करतो तुम्हाला पाण्याचं नळ आहे, म्हणजे तुम्हाला आत वगैरे पाय वगैरे धुवायचे असतील ना तरी तुम्ही धुवू शकतात. थोडंसं पाणी शिंपडूया, पद्धत असते. चला. श्री स्वामी समर्थ. इथे ना सूचना पण दिल्यात. सकाळी मठ ना 7 वाजता चालू होतं आणि रात्री 9 वाजता बंद होतं. आणि दर गुरुवारी महाप्रसाद असतो आणि तेव्हा मठ ना 10 वाजता बंद होतं. आणि असं काही मठ आहे समोरच, म्हणजे श्री स्वामी समर्थ मठ हडपीड. श्री स्वामी समर्थ. आणि फायनली आपण पोहोचलो आपल्या लोकेशनला,
ते म्हणजे श्री स्वामी समर्थ मठ हडपीड. आपण ना आत ना स्वामींच्या मठात जाणारच आहोत, पण त्या अगोदर ना तुम्हाला एखादी लोकेशन दाखवतो. पाठीमागे स्वामींचा मठ आहे आणि लेफ्ट साईडला बघा हे लोकेशन बघा. मठ इतकं सुंदर आहे ना, मी आतापर्यंत असं भलं मोठं मठ केव्हा पाहिलं नाही आहे. हे भक्त निवास आहे. पाठीमागे ना उंच उंच ना डोंगर आहे, निसर्ग आहे आणि इकडचा निसर्ग बघा. सायंकाळचे ना 5 वाजले आहेत, 5:30 झालेत, हवेचा थंडावा जाणवतोय. तर आता आपण काय करू, आपण जाऊया मठात जाऊया, पण त्या अगोदर ना इकडे लोकेशन एक्सप्लोर करूया. प्रवेश केल्यावर तुम्हाला ना लेफ्ट साईडला ना तुळशी वृंदावन पाहायला मिळतं आणि बाजूलाच ना पाठीमागेच ना संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, खंडोबा आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती पाहायला मिळते. हे बघा, आणि समोर शिवलिंग पण आहे. सो हे जे आहे ना त्यांनी बनवलं आहे, एक नंबर वाटतं पाहिल्यानंतर. आणि इकडचं लोकेशन बघा, हे असं मंदिर आहे स्वामींचं हडपीडमधलं, श्री स्वामी समर्थ मठ हडपीड. ॲक्च्युली आज शुक्रवार आहे, सायंकाळची वेळ, इतकं कोण नाही आहे, तर आपण ना शांततेत दर्शन घेऊया. आतमध्ये ॲक्च्युली अलाउड नाही शूटिंग करायला, सो जेवढं होईल तेवढं मी शूट करीन. अखेर ना स्वामीचं दर्शन झालं. आतमध्ये ॲक्च्युली ना शूटिंग अलाउड नव्हती, म्हणजे जेवढं जमलं तेवढं शूट केलं, कारण तुम्हाला माहिती आहे जर अलाउड नसेल तर आपण शूट नाही करत. सो त्या समोरच ना मठाच्या बाहेरच ना सेंद्रिय उसाचा रस मिळतो. तुझं नाव काय? सो ह्यांचं दुकान आहे, तर चला रस पितो आणि पुढे आपण जाऊया कुठे माहिती आहे, हडपीड गावात, प्रेमच्या मामाच्या गावी. ते तुम्हाला दाखवतो. आणि प्रॉब्लेम काय माहिती आहे, 5:45 झाले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे गावी ना अंधार पटकन होतो. ॲक्च्युली सूर्य मावत चाललाय आणि अंधार पटकन होत आलाय. तर जेवढं होईल ना तेवढं लोकेशन मी दाखवत जाईल आणि हा व्लॉग आपण इथे एंड करूया. आणि असं काही घर आहे, हे बघा, अशी चढण आहे आणि ॲक्च्युली जरा अंधार झाला आहे. सो हे काय टाकी आहे पाण्याची? हो, पाणी फिल्ट्रेशनचा प्लांट केलेला आहे तिथे. मामानी? काय बोलतोस? मामाचे ते काका आहेत, त्यांनी ओके. पेट्रोल, जे मामाचे काका आहेत त्यांनी मुंबईचे, त्यांनी हा पाणी फिल्टरेशनचा जो प्लांट चालू केला आहे, ते इथे याच्या आतमध्ये हे केलं आहे आपलं काय, ते पाणी फिल्टरेशनचा मोटार्स बसवल्या आहेत, ते तिथे फिल्टर होतं पाणी, बरं, आपण पाहू शकतो. चला बघूया. पाणी फिल्टरचा प्लांट बघा कसं आहे. ओके, बरं, चालेल. चला मग आता प्रेमचं मामाचं घर पाहूया कसं आहे ते. हे झाड कसलं आहे? आंब्याचं? हे झाड आंब्याचं आहे, कलम आहे, कलम. कलम आहे ना? कलम केलाय ना तो? कलम, हा कलम केलेला आहे ओके, तो. केलेला कलम आहे. हो आणि प्रेमचं मामाचं घर हेच आहे? हो, हेच आहे. बरं, हे असं त्यांचं काही- मेन घर आहे. मेन घर आहे काय? जुनं घर? हो हो, आणि कोण असतं? तर आजी असते ना ती सध्या? आजी असते. घर बंद आहे काय? नाही, आजी आहे, ती काय येते जर रानात गेलेली. अच्छा. सो फायनली पोचलो प्रेमच्या मामाच्या घरी. हे बघा, लहानसं घर आहे, मोठं आहे, लहान नाही आहे तेवढं, पण जुन्या पद्धतीचं घर आहे. आणि ॲक्च्युली अंधार झाला आहे, संध्याकाळचे 6:15 झाले आहेत. तुम्हाला माहिती आहे कोकणात पटकन अंधार होतो 6:15 वाजता. आणि कसं थंडी आहे ना सध्या, थंडीमध्ये पटकन अंधार होतो. काय काय गेलं खय तू? हा, आम्ही पण सकाळी गेलो होता तलावार, एवढं डोकर तू तू आमका बघितल्याने तो चेतच पळालो. हे पण आता गौरेडे कसले होते, गौरेडे तलावात होते, वाचलो. पळाला दोघा पण ताई ना. जा बघला दरवाजा. ही आहे प्रेमची आजी, जी आपण जेव्हा आपण आलो होतो ना मुंबईवरून देवगडला, तेव्हा पुरणपोळी बनवती, बरोबर. प्रेमच्या आजीचं घर पाहूया आणि मग आपण घरी जाऊया. फायनली आपण पोहोचलो आहे प्रेमच्या मामाच्या गावी. आता मग प्रेमचं ना मामाचं घर दाखवतो. चला या. लहानसं घर आहे पण मोठं घर आहे आतून. आणि ही प्रेमची आजी. प्रेमची आजी एकटीच राहते ना? एकटीच राहतात ना एकटी असते, मुंबईला जाऊन येऊन? जाऊन हा हॉल आहे असा. आणि आतमध्ये हे पाटलं दार ना? ते तुम्ही एकटे बरे राहतात मग? हे बघ, हे असं पाटचं दार मस्त आहे ना? हे पाटचं दार आहे ना? हे बघा, पाटची चूल आहे. ओ हे काय? हे काय होतं? पाखरू होतं बघा, पाखरू दाखवू. गेलं जाऊन येऊन. ते बघ. आणि ही चूल आहे भाकरी करायला किंवा मग नॉनव्हेज वगैरे करायला, बरोबर. कारण नॉनव्हेज आपण बाहेरच करतो, चुलीवर करतो ना, बाहेरच, गॅसवर कोण करत नाही. सो असं काही घर आहे लहानसं. आणि पाठी परसावन आहे, अंगण आहे. हे बघा, इथे काय? इथे ती अशी झाड आहेत झाड आहेत का? बाग आहेत का? माड वगैरे. ओके.
सो आय होप तुम्हाला हे स्वामींचं मठ आवडलं असेल, हडपीडमधलं दत्तांचं पण मंदिर आवडलं असेल. तर ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा श्री स्वामी समर्थ. तर कोकणातलं हे स्वामींचं मठ तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही आलायत का, केव्हा आलायत, तर तुमचा अनुभव नक्की सांगा. त्यासोबत कोकणात अजून असे स्वामींचे मठ कुठे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपण ते पण कव्हर करू. तर चला, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा चॅनल नवीन असेल तर. आणि हो, ही व्हिडिओ तुमच्या स्वामी भक्तांसोबत शेअर करा. तर चला, आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.